ठेवणार म्हणजे ठेवणार. सांगितलं एक तर करते दोन, असं कामायचं आहे. बघा बघा, खाणं चालू बोलणं चालू, असं ते बोलतोय तेव्हा अच्छा डाळ भात अच्छा मग अच्छा हा अच्छा बोलली. खा मी देतो ना त्यावरचे. हा हा 50 द्या. हे हायस्ट प्रोटीन वालं मिल्क आणि हे बघा, हे न्यूट्री चॉईस आहे ना, हे मैद्याचं नाहीये, हे गव्हाचं बनलेलं आहे. म्हणजे 2 चपात्याची शक्ती या बिस्किटमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आजचं वातावरण एकदम सुपर आहे. एकदम असं कोल्ड झालेलं आहे सगळं. आणि 24 तास झाले पाऊस सुरू आहे, थांबायचा नाव घेत नाही आहे पाऊस. सांगितलेलं आहे हवामान खात्याने पुढील 3 दिवस लगातार पाऊस असेल. तर चांगली गोष्ट आहे. आणि मुंबईचा पाऊस म्हणलं की की मुंबईत खूप जोरदार पाऊस असतो मित्रांनो. चला तुम्हाला बाहेरचं काहीतरी नजारे दाखवतो आणि आमच्या खिडकीतून जे तुम्हाला व्ह्यू दिसतात ते तुम्हाला दाखवतो. खिडकी उघडल्याबरोबर पहिले आहे समोर डोंगर, तो तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला झूम करून दाखवतो. तर मित्रांनो इकडे बघू शकता, हा आहे डोंगर. पण हा पावसामुळे ना, त्या धुकामुळे ना सर्व झाकून गेलेला आहे. हा दिसणार नाही, एवढं ढग आलेलं आहे आणि एकदम पूर्ण वाईट झालेला आहे. आणि ही समोरूनच आहे ना ट्रेन जाण्याचा ट्रॅक आहे, तुर्बा स्टेशन आणि जुईनगर स्टेशनचा. आणि इकडे आहे ना, हे एअर इंडियाचं जागा आहे, एअर इंडियाची. हे तलाव आहे, हे तलाव नाही म्हणजे जागा आहे, पण त्या जागेमध्ये ना पूर्ण अक्षरशः पाणी भरतं. आणि या पाण्यामुळे आता नाही, आता तर छान दिसतं, पण या पाण्यामुळं ना मच्छराचा भरपूर त्रास होतो नंतर. तर बघू शकता समोरची ही बिल्डिंग आहे, तुम्हाला दिसते की नाही काय माहिती. या धुकामुळे सगळं झाकून गेलेली आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. बघा हे डोंगर दिसतं, हा दिसणारच नाही मित्रांनो. बघा छान एकदम, बघा असं वातावरण झालेलं आहे मित्रांनो. आणि छान पाऊस पडतोय बाहेर पण. आणि तुळस पण आमची हिरवीगार झालेली आहे पावसामुळे. एक नंबर काम झालेलं आहे मित्रांनो. आणि काही कंस्ट्रक्शनचे कामं चालू आहेत पावसाळ्यात, पण ती पावसामुळे बंद झालेली आहेत. मित्रांनो आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी लो झाली होती आणि मध्येच तो स्विच ऑफ झाला होता. तर छान आहे, आज पाऊस पडतोय, थंड वाटतंय. या पावसामुळे घरातले वातावरण एकदम थंड झालेलं आहे आणि जाम मजा येते असा पाऊस पडताना. आणि या पावसाची मजा, खरी मजा हे घरी राहणारे घेऊ शकतात. जे ऑफिसमध्ये आहेत ते सर्व घराला मिस करतात या टायमाला पावसामुळे. घरी कधी जाणार, तर काय हरकत नाही मित्रांनो. आणि इकडे बघू शकता, तुम्हाला दाखवतो, आरव इकडे बसलेला आहे आणि आरवची तब्येत एकदम छान झालेली आहे. आणि आता थोड्याच वेळात आता जय पण येईलच. आणि 2 मिनिटात येऊन जाईल तो आता. काय बोलतोस? तर ठीक आहे मित्रांनो, त्याला येऊ देऊया आपण. त्याच्या 2 मिनिट में आ जाएगा. अर्धा तास दाखवतोय, तर हा बोलतोय 2 मिनिटांमध्ये येऊ शकतो. कारण की पाऊस सुरू आहे, शाळा कधी सोडतात, कारण की शाळेला तेच पाहिजे. एकदम रेग्युलर टाइमवर नाही जास्त हेवी रेन म्हणलं की मॅसेज. तर काय हरकत नाही. फरमाईश आहे साहेबांची, पप्पा एक गरमागरम चहा बनवा. तर आपण चहाला सुरुवात करूया. आला जय तर पिल, त्याच्यासाठी आपण एक छोटंसं सरप्राईज ठेवलेलं आहे, तर ते आल्यानंतर त्यालाच दाखवूया आपण. तर मित्रांनो इकडे वाटतोय जय आला आहे. अरे वा, जय आला. आताच बोलला आरव की पप्पा 2-3 मिनिटात येईल. मला वाटलं तू अर्धा तासात येशील. तर इकडे जय आलेला आहे मित्रांनो. आणि शाळा लवकर सोडली वाटतं आहे ना. हा तर सरप्राईज ते आपण त्याला दाखवूया. पण जय आलेला आहे लवकर आज, तर पावसामुळे. आणि इकडे आपण डोर लावून घेऊया, त्या अगोदर तुम्हाला बाहेर दाखवतो. तर इकडे आपल्या इकडे ताडपत्री लावलेली आहे मित्रांनो चारी बाजूला. विषय कसा होत होता माहिती आहे का ताडपत्री लावायचा? हे कसं 2 दिवस झाले ना, इकडे पाणी पडत होतं. पाणी पडल्यामुळे शूज वगैरे ओले होत होते. तर त्यामुळे ताडपत्री लावल्यामुळे एक बेनिफिट झालं आहे की इकडे पाऊस पडत नाही आता. आणि छानपैकी मस्त ताडपत्री लावलेली आहे त्यांनी, याचा एक बेनिफिट झाला आपल्याला, बघू शकता.
तर आपला चहा झालेला आहे मित्रांनो. फक्त 2च कप बनवलेले आहेत मी. आणि चहा बनवताना काही जास्त काढायला वेळ नाही भेटला आपल्याला. आणि गरम आहे. कसा आहे गरम. आणि 1 कप आपला मित्रांनो. आणि इकडे बघू शकता कंस्ट्रक्शनची कामं चालू आहेत. नवीन बिल्डिंग बांधायचं काम सुरू आहे. आणि इकडचा नजारा काय अशा प्रकारे आमच्या दुसऱ्या किचनमधल्या विंडोचा नजारा आहे हा. तर मित्रांनो आज लवकरच चहा घेतलेला आहे आपण. कारण की हे प्लेटमध्ये देऊ का. ए बघा ते बघा तैरीत कोणी मुंडकं घालते का. अरे लोक काय म्हणतील. हा पण लोक गरीब तर दुपारी विषय असा झाला मित्रांनो. दुपारी बनवला होता डाळ भात. आणि आरवनी डाळ भात घेतला. ठीक आहे. त्याच्या अगोदर काय झालं सकाळी मी उठायच्या अगोदर त्याच्या मम्मीने भाजी बनवली होती. व्हेज फ्लावर होते सगळे. फ्लावरची भाजी होती आहे ना. व्हेजिटेबल्स. तर मी उठलो तर आरव त्या टायमाला मी विचारलं काय रे नाश्ता केला. बोलते हां मी सकाळीच भाजी चपाती खाल्ली. म्हणलं वा आवडली शिरायला काय हरकत नाही. तर दुपारी याने भाजी घेतली आणि भात घेतला. तर यार अशी कशी भाजी बनवली बोलते. ही भाजी तर काहीच बरोबर नाही. तर मी म्हणलं तू सकाळी कशी काय भाजी खाल्ली मग उठल्याबरोबर. ते बोलते तेव्हा बोलते अच्छा गरम चपाती सोबत चांगली लागत होती आहे ना. आणि डाळ भातासोबत चांगली नव्हती लागत आहे ना. तर म्हणला पप्पा एक काम करा पाऊस पण पडतोय बाहेरून काहीतरी ऑर्डर करा. तर म्हणलं ठीक आहे चला बाहेरून काहीतरी मागूया. आणि मग आमच्या यादीमध्ये बर्गर किंग आलं. ठीक आहे काय म्हणलं हरकत नाही म्हणलं बर्गर मागूया. तर आम्ही बर्गर मागवले. आणि ज्याला आम्ही स्विगीवरून ऑर्डर केली अर्धा तास आम्ही बघतोय त्याची गाडी जाग्यावरून हालत नव्हती. त्याला बघतोय मॅपमध्ये हा हालत का नाही. हा पाऊस एवढा पण नव्हता. हेवी रन नव्हतं नॉर्मल होतं. तर मी हा हालत का नाही स्कूटीवाला. पहिलं माझी सुरुवातला डिलेवरी होती 46 मिनटाची. 46 मिनटं डिलेवरी व्हायला टाईम लागणार. तर ठीक आहे मी बघतोय अर्धा तास झाला. 1 तास होत आला आउट ऑफ डिलेवरी गेली. हा पोरगा काय जागेवर हालत नाही. मग त्याच्यानंतर मी स्विगीला जरा ज्या जागेवरती करायला पाहिजे त्या जागेवरती काहीशा गोष्टी केल्या. त्याच्यानंतर 10 मिनटात पोरगा पोचला. बोलतो दादा ट्रॅफिक होतं आणि मला दुसरी ऑर्डर दिली होती मी तरी काय करणार म्हणून मला लेट झालं. मला तुला बोलून काय हरकत नाही कारण की मी कंप्लेंट टाकील आणि उद्या तुझं नुकसान होईल म्हणून आपण तिथंच मॅटर बंद करून टाकलं. जाऊ द्या म्हणलं काय हरकत नाही होत राहतात दोषी. मग त्याच्यानंतर दणकावून खाल्लं. एवढं खाल्लं की आमची पोटं आता एकदम गच्च झालेले आहेत. म्हणून फक्त आता आम्ही चहा पितो. आजचा चहा माझा लवकर होतोय कारण की आता मॅडम थोड्याच वेळात येतील आणि परत चहा बनवण्यापेक्षा म्हणलं आता चहा बनवून घेऊया आणि पिऊया. तर तुम्ही या चहा प्यायला मस्त थंड थंड पावसाच्या मजेमध्ये. इकडे बाहेर बघू शकता मोसम आणि गरमागरम कडक चहा. तर चला. अरे वा मस्त वाटते ना आनंद. हा भाजी अच्छा मग तिकडे भात आणि भाजी आहे ना. टिफिन मध्ये खाल्लं होतं 3 वाजता. अरे मग ती कोण खाणार आता. अरे तू तर अर्धा भात टोपायच्या मग टाकला कचऱ्याच्या डब्यात. डस्टबिन मध्ये टाकला त्याने अर्धा भात. अच्छा इसकी भी अनबॉक्सिंग होगी है ना. तर मित्रांनो संध्याकाळची लाईट गेलेली आपल्या घरातली आणि बघू शकता अंधार पडलाय. लाईट तर जात नाही पण आज कशी काय गेली काय माहिती. पाऊस सुरू आहे आणि आजूबाजूला लाईट आहे फक्त आपल्या घरातली गेलेली आहे कारण की आजूबाजूच्या बिल्डिंगमधल्या लाईटी आहेत. मी आताच बघितलं बाहेर तुम्हालाही दाखवतो बघू शकता. अरे बापरे अंधार पडतो इकडे थांबा तुम्हाला दाखवतो.
इकडे लाईट आहेत. लाईट आहे पण आपल्याच घरामधली का गेली काय माहिती. याचं अद्यापही कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही, मिळालेलं नाही सॉरी. तर बघूया आता थोडा वेळ वाट बघूया, कारण की मॅडम पण आल्या नाहीत आणि बाहेर पाऊस पण जोरात होतोय. बहुतेक थोडा वेळ थांबावं लागेल आणि त्याच्यानंतर लाईट येईल, कारण की जास्त वेळ लाईट जात नाही. आजूबाजूच्या बिल्डिंगमधली आहे, फक्त आपल्याच बिल्डिंगमधलं का नाही लाईट. तर बघूया, ज्याचा रूम आहे त्याला फोन लावूया आणि विचारूया काय प्रॉब्लेम झालेला आहे काय नाही आणि लाईट किती वेळात येईल. तर 2 तासानंतर मित्रांनो लाईट आली. म्हणजे मध्ये यायची आणि परत जायची, काहीतरी ब्लास्ट झालं त्याच्यानंतर जी गेली की 2 तासानंतर आता लाईट आली. आणि गावाला बोलतात डिप्पो फुटला. लाईटचा डेपो असतो ना, तो फुटतो. अच्छा, गावाला म्हणतो डिप्पो फुटला. लाईट गेली म्हणत नाही, डिप्पो फुटला. असंच समजा मित्रांनो, डिपो फुटला. अहो मी स्वतः ऐकला आल्या आल्या डणकन. हां, आणि आज आपल्याला आणलेलं बघा काय काय बोलतो त्याला, भुट्टा. असा भुट्टा घेऊन आलेला आहे मित्रांनो. आणि आज असं आहे, असा आमच्या घरातला क्लायमॅक्स झाला आहे की फक्त झोपायचं, काय काम नाही करायचं आज घरामध्ये, कारण की वातावरण तसं झालं आहे. बर्गर ऑर्डर केले दुपारी. ते तर दुपारी केले होते. दाल वरण भात तसा है गरम गरम. भाई उसको गरम किया है, चाहिए तो पापड़ बनाएंगे हम लोग. अच्छा, गरमा गरम पण ती दाल चावल और पापड़. डाळ कुठं आहे? ते काय गरम केली? डाळ होती आज, बनवली होती. हा मग अच्छा, चपात्या नव्हत्या, चपात्या कमी होत्या आहे ना. चपाती डाळ भात भाजी बनवली होती मिक्स कोल्हापुरी. तुमच्या तोंडात चव नाही येत तर काय. हे बघ, भुट्टा आणला, चांगला दिला. यांची अरे comment बघ. पण याच्यामध्ये ना कधी कधी आळ्या निघतात. रोडचा आहे बुट्टा, शोरूम मधला नाही हा. रोडच्या बुट्ट्यामध्ये तसंच असते. Showroom मध्ये पण भुट्टा भेटते का? मग तू कशी म्हणली चांगलावाला याच्यात काय नाही निघणार. चांगलावालाच आहे. चांगलावाला म्हणजे चांगलावालाच असतो. चांगला म्हणजे रोडच्या बाजूचा, रोडच्या बाजूच्या मध्ये काय निघणार आहे 10-15 रुपयात, नाही 40 रुपयाचा थोडी ना. लाव बाई, हम काय लाव लाव. काही आणू द्या. याला म्हणजे खरं म्हणजे घ्यायचं नाही कळत काय घ्यायचं काय नाही. कुछ भी काही आणू द्या. नाव ठेवणार म्हणजे ठेवणार. सांगितलं 1 तर करते 2, असं कामायचं आहे. बघा बघा, खाणं चालू बोलणं चालू. पश्चिमला जा म्हणलं तर उत्तरला जाते अशी. खाणं चालू बोलणं चालू नव्हती. तर इकडे बघू शकता आरो सरेंडर हो गया आरो, है का रे. अच्छे अच्छे सिलेंडर होते हैं ना, यारो क्या चीज है. लेकिन ये सिपाही कभी सिलेंडर नहीं पूछा. काय नाही मित्रांनो, खाऊ दे आता, काय करणार. अच्छा, ते डाळ भात पण छानच आहे ना. हा. काय 40 रुपये मागतोय म्हणून डाळ भात खातोय, कसले 40 रुपये? असं ते बोलतोय. तेव्हा अच्छा डाळ भात अच्छा मी अच्छा हा अच्छा, बोलली. खा मी देतो ना त्यावरचे. हा हा 50 द्या. अरे मम्मीवरचे माझ्याकडून घ्या. नाही बोलतोय तो. महंगे पडते तुम्हाला 50 रुपये. तुला नाही जेवायचं जय, तो जेविल जेविल त्या- चल घे जेवण आता. त्याला इलाज नाहीये. उसको 100 रुपये शिले. बडबड करील आणि किचन मध्ये जाईल डाळ भात वाढून घे जेवण, मोबाईल खेळ. छान झाला ना आज. हा, ते मोबाईल त्याला आज नाही बघायला लागलं. चल ठेव तो मोबाईल, आज फेस खुलला. संध्याकाळीच बघितला थोडा. ना चांगला दिसतोय. शाळेत गेला आज तो पण, आणि उद्या जय पण आरव पण जाईल शाळेत. नाही थोडा आहे, थोडा आहे. एक दिवस राहू द्या उद्याच्या. आराम ठीक करू आहे. द्या, परवा पण. उद्या तुझी चप्पल घालून जातो मी. माझी चप्पल सॅटरडे पर्यंत येणार आहे. अजून सॅटरडे पर्यंत तुमच्या लोक त्याचे पैसे रिफंड आले मला.
आले हा पैसे रिफंड आले मित्रांनो. म्हणून बर्गर पार्टी केली. नाही बर्गर तर आम्ही असंच मागवलं होतं. त्या बर्गर मी पचू देणार नाही. बर्गर आम्ही अगोदरच मागवलं होतं. त्याच्या अगोदर माझे जी अमाऊंट होती, जे पैसे होते ते मला रिफंड आले. बरं झालं ना. आचार आहे. हे काय रिटर्न इंदा पाहिजे, इंदा. हे बघ उठून नीट खा माणसासारखं. ॲमेझॉन हे बघ एक ग्लास रिटर्न. किती पाहिले हो? माझे अमाऊंट नाही दिसत. जेवढे पैसे मी पाठवले मेसेज तर रीड करू. म्हणजे 999 रुपयाचं आपण ते प्रोडक्ट होतं. तर 999 रुपये मला इकडे बघू शकता क्लासची मुली परत आले. आणि ते मग माझ्या याच्यावर नाही, ते आमच्या मॅडमच्या ॲमेझॉनच्या ॲपवरून परत आम्ही बुकिंग केली आहे ना. हा ग्रे कलर. हां ग्रे कलर. तर ते डायरेक्ट तिच्या पण सॅटर्डेला कधी इव्हिनिंगला येणार का मॉर्निंगला येणार? हां इव्हिनिंगला येणार का संध्याकाळपर्यंत. हां इव्हनिंग येईल. संध्याकाळी येईल का? नाही दुपारच्या नंतर येईल. दुपारनंतर आपल्या इथे कसं संध्याकाळी येतं ना. मग संडेला पण येईल तो. संडे नाही तर मंडेला येईल. सांगायचं काही प्रॉब्लेम नाही. तू कॉल करेल का? कॉल करा. पर्सनल नंबर दिलाय का? तुझा कंपनीचा ऑफिसचा नंबर आहे. हा कारण ना कधी कधी कॉल नाही येत ना. नाही येईल. शाळेतून कॉल केला पप्पाच्या मोबाईलवर, एका होता बिझी दाखवत होता. तर मित्रांनो आपण मागितलं होतं जेवायला आमच्या प्रिय मॅडमला. तर ठीक आहे. तर मला जेवायला काय दिलं आहे हे तुम्हीच बघा. या इकडे मॅडम. हे काय आहे? दूध की शक्ती आणि न्यूट्री चॉईस. अच्छा म्हणजे हे हायस्ट प्रोटीन वालं मिल्क. आणि हे बघा हे न्यूट्री चॉईस आहे ना, हे मैद्याचं नाहीये, हे गव्हाचं बनलेलं आहे. म्हणजे 2 चपात्याची शक्ती या बिस्किट मध्ये. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या महिन्यात आपण काय राशन भरू नये. बिस्किट आणि दूध हे स्टॉक करू आणि हेच खाऊ. आणि उद्या डब्यामध्ये तू दूध आणि बिस्किट घेऊन जा. ठीक. तर या मित्रांनो, याच्या दुधात काय असते? कॅल्शियम प्यायला. आणि न्यूट्री चॉईस ह्याच्यात काय असते? ह्याच्यात प्रोटीन आहे. प्रोटीन खायला, कॅल्शियम प्रोटीन खायला या मित्रांनो. आता आज आपल्या घरामध्ये जेवणाला सुट्टी आहे. खायचं असेल तर सकाळचा डाळ भात खावा लागेल. ती खाण्याची माझी इच्छा आता बिलकुल नाही आहे. आपण कॅल्शियम आणि प्रोटीन खाऊया. आणि या ब्लॉगला इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया तोपर्यंत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र.